कैलासवासी डॉक्टर जयसिंगराव पवार सर यांना एक 10-12 दिवसाच्या अगोदर मी हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेलो होतो. ICUमध्ये होते. पण आम्हाला सर्वांना वाटलं त्यातनं ते बाहेर पडतील. पण आज त्यांचं दुःखद निधन झालं आहे. कोल्हापूरचं नाही, महाराष्ट्र नाही तर देशाचं फार मोठं नुकसान आहे. हे आपण भरून काढू शकणार नाही. डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, ताराबाई राणीसाहेबांचा, राजाराम महाराजांचा, प्रामुख्याने राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा हा इतिहास देशात नाही तर पूर्ण जगात पोचवला. इतकं व्यक्तिमत्व असं घडणं अशा काळात न होणे. जयसिंगराव पवार सरांना शब्दात मांडणं सुद्धा इतकं सोपं नाही. मला आज या प्रसंगी इतकंच सांगायचं आहे आणि ते सगळ्या युवकांना ते बंधनकारक असावं. खऱ्या अर्थाने जे काही योगदान डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी आपल्या इतिहासाच्या माध्यमातून दिलेलं आहे ते नेहमी ते जीवित ठेवायचं असेल तर त्यांचा विचार घेऊन आपण चालायला पाहिजे आणि ती खऱ्या अर्थाने ती आदरांजली असेल. आज छत्रपती घराण्यासाठी सुद्धा फार मोठा धक्का आहे. आम्ही बोलू शकत नाही की किती दुःखातनं आम्ही सुद्धा जायला लागलेलो आहे. म्हणजे जयसिंगराव पवार सर सांगतील ती खऱ्या अर्थाने इतिहासाची पूर्व दिशा असायची. आणि म्हणून या प्रसंगी माझी त्यांचे वेगळे जिव्हाळ्याचे संबंध होते. आज मला एक प्रामुख्याने माझी एक आठवण मला आपल्याला मुद्दाम सांगायची आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मेघडंबरीत आम्ही बसवत होतो, म्हणजे ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले, राज्याभिषेक सोहळा झाला, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही बसवत होतो. तेव्हा मी त्यांना म्हटलं आपण यायलाच पाहिजे. आणि ते आले. आणि ज्यावेळी बाहेर पडत असताना त्या गर्दीत मला ते दिसले आणि मी त्यांना भेटलो जाऊन. आणि मला एवढंच म्हटले की राजे, आम्ही आयुष्यभर इतिहास लिहिलेला आहे, पण आज इतिहास होत असताना पहिल्यांदा आम्ही आमच्या डोळ्यासमोर नेहमी पाहिला. मला सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की ती मन ह्या व्यक्तीचं मोठं आहे. म्हणजे त्या प्रसंगी हे सुद्धा मान्य करणे हे इतिहासकाराचे खऱ्या अर्थाने गुण आहेत. आणि म्हणून व्यक्तिगत संभाजी छत्रपती म्हणून सुद्धा माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे मला. आणि म्हणून मी या प्रसंगी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या विचारातून विचार जपणं ही माझ्यासाठी ती आदरांजली असेल.